अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि महत्त्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत। अकोल्यातील एमआयडीसी क्रमांक 4 मधल्या गट्टू बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागल्याचा प्रकार उघडकीला आलेला आहे। अग्निशमन दलाच्या सहाय्याने आग विझवण्याचं काम सुरू आहे। ही आग इतकी भयानक आहे की पाण्याचा मारा केल्यावर सुद्धा ही आग विझत नाहीये। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। कुंदन जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। कुंदन, काय नेमकी सध्याची स्थिती? अजिंक्य, ही आग रात्री 3-3:30 वाजताच्या दरम्यान अचानक लागली होती। हा कारखाना जो आहे हा गट्टू बनवणारा म्हणजे चाराकोल ज्याला म्हणतात, चाराकोल त्याचा हा कारखाना आहे आणि त्याला आग लागलेली आहे। ती आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। त्यासोबतच कुटार जो असते हा चाराकोल बनवण्यासाठी तिथं एकत्रित केलेला, त्या चाराकोलमध्ये ही आग भडकत आहे। नियंत्रण करण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाने केलेला आहे, मोठ्या प्रमाणात नियंत्रणही झालेलं आहे। मात्र कुटार असल्यामुळे ती आग जशी हवा लागेल तसं ते पेटत जाते, त्यामुळं हे आग विझवणं कठीण जात आहे। मात्र शेजारीच गॅस गोडाऊन असल्यामुळं याचा धोका जास्त वाटतोय। म्हणूनच अग्निशमन दलाची जास्त शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत की ही आग लवकर आटोक्यात आली पाहिजे। सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी नाही, परंतु लाखो रुपयाचं नुकसान त्या फॅक्टरीचं झालेलं आहे। अजिंक्य, कुंदन, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। नाशिकच्या इगतपुरीमध्ये जिंदाल कंपनीला भीषण आग लागलेली होती आणि या आगीमध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर 17 जण जखमी झालेत। जखमींपैकी दोघांची प्रकृती ही चिंताजनक आहे। दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा वाढण्याची त्यामुळे भीती व्यक्त होतीये। शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचं समजतंय। दरम्यान कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी घटनास्थळी जात पाहणी केली आहे। कामगारांना सगळी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळेला दिलेलं आहे। सर, भूकंप हुआ था, ऐसा लग रहा है ऐसा कि जैसे कुछ फूट गया, ऐसा लग रहा था और पूरा आग जल रहा है। उसके बाद आपने क्या किया? उसके बाद हम लोग आ गए सर, बाहर गेट के बाहर आ गए। तो ऐसे भूकंप हुआ, जैसे फूट गया तो सब पब्लिक निकल के बाहर भागने लगी, तो हम भी बाहर सब लोग आ गए। मेरे को पता चला जब यहाँ आया कि आग लग गई है, तब मेरे को पता चला। अब बाकी इसके बाद में हम चले गए झोपड़ी जुग्गी में वहाँ। इथली सध्याची स्थिती आणि घटनास्थळाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी। पाहूया। मी आता उभा आहे जिंदल कंपनीच्या ज्या ठिकाणी आग लागली होती त्या ठिकाणी। आपण बघू शकता हीच ती बिल्डिंग आहे का ज्या बिल्डिंगच्या खिडकीतून अगोदर आग लागली, पूर्ण बिल्डिंग आगीच्या विळख्यात सापडली आणि जी दोरी आहे त्या दोरी ज्या कामगार आतमध्ये काम करत होते त्या दोरीला पकडून त्याच्या मदतीने काही कामगार बाहेर पडले आणि त्याच्यानंतर त्यांना रेस्क्यू करून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। एकूणच आपण बघू शकता त्या जी बिल्डिंग आहे ती आता एकदम पत्रे त्याचे आगीने वाकलेले आहे, धूर अद्यापही निघत आहे आणि एकूणच पूर्ण बिल्डिंग आहे ते अद्यापही धुराच्या विळख्यात आहे। काल आगीच्या विळख्यात होती, अद्यापही धूर निघत आहे। आग विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र आग अजूनही धुमसत असल्यामुळे किती नुकसान झालेलं आहे हे काही सांगता येणार नाही। थोड्या वेळापूर्वीच कामगार मंत्री सुरेश खाडे येऊन गेले, त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी कंपनीमध्ये आग कशी लागली याची चौकशीचेही आदेश दिलेले आहे। बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, इगतपुरी, जिंदाल कंपनी। यानंतरची एक महत्त्वाची बातमी बघूया। माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झालेले आहेत। जामिनावर सुटल्यानंतर आज ईडी कार्यालयात हजेरी नोंदवण्यासाठी देशमुख पोहोचलेले आहेत। देशमुखांना देण्यात आलेल्या जामीन अटींमध्ये जामीन मिळाल्यानंतर 2 महिने कार्यालयात येऊन हजेरी नोंदवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि त्याच अटीच्या पूर्ततेसाठी म्हणून अनिल देशमुख ईडी कार्यालयात आता पोहोचलेले आहेत। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, काय नेमकी माहिती? अजिंक्य, अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करताना ज्या अटी आणि शर्ती आहेत त्याची पूर्तता हा सगळ्यात महत्वाचा भाग त्यांना अनिवार्य करण्यात आलाय। ईडी आणि सीबीआय दोन्ही कार्यालयात हजेरी दर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या सोमवारी सकाळी त्यांना ईडी कार्यालयात हजेरी लावायची आहे। ही खरं तर नियमानुसार फॉर्मॅलिटी आपल्याला नक्की म्हणता येईल, पण ईडी कार्यालयात येणं हे बंधनकारक आहे। आणखी त्याच
अटींची पूर्तता करण्यासाठी अनिल देशमुख हजर झाले. सोबत त्यांचे वकील इंद्रपाल सिंग आहेत, जावई डॉक्टर गौरव चतुर्वेदी सुद्धा आहेत. आवश्यकतेनुसार ईडीचे अधिकारी जर त्यांना कोणती चौकशी करायची असेल तर ते त्या हजेरी कालावधीमध्ये चौकशी करू शकतात, अशी त्यात मुभा देण्यात आलेली आहे. पण जी माहिती आपल्याला समजते तरी आज तरी कोणती चौकशी अनिल देशमुख यांची होणार अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. त्यामुळे 15 मिनिटांपूर्वी ईडी कार्यालयात दाखल झालेले अनिल देशमुख हे थोड्याच वेळात बाहेर येईल अशी माहिती समजते. अजिंक्य. बर प्रशांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची आणखी एक महत्त्वाची बातमी. मोदी सरकारनं 2016 मध्ये घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं आज एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निकाल दिलाय. केंद्र सरकारनं घेतलेला नोटबंदीचा निर्णय हा वैधच आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या एकूण 58 याचिकांवर सुनावणी घेतल्यानंतर कोर्टानं आता हा निर्णय दिलाय. नोटबंदीचा निर्णय हा घटनाबाह्य नाही. नोटबंदी सरसकट अयोग्य ठरवली जाऊ शकत नाही. नोटबंदी करण्याआधी केंद्र सरकार आणि आरबीआय दरम्यान 6 महिने चर्चा झाली असंही समजतंय. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी या निकालाचं वाचन केलंय. या संदर्भात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना नेमकी काय प्रतिक्रिया दिली होती ऐकूया. नोटाबंदी जितकी योग्य होती तसाच हा अत्यंत त्या संदर्भातला योग्य निर्णय आहे. मुळामध्ये नोटाबंदीला विरोध करताना विरोधकांनी काय काय आरोप लावले होते की एका रात्रीत नोटाबंदी केली. तर आरबीआयच्या ऍफिडेव्हिटवरून हे स्पष्ट झालं की 2016 पासून पहिला रिपोर्ट आणि जेव्हा रघुराम राजन स्वतः आरबीआयचे गव्हर्नर होते, म्हणजे जे भाजपचे विरोधक आहेत, टीकाकार आहेत, पूर्वी छुपे होते, आता भारत जोडो यात्रेत सामील झाल्यावरनं त्यांनी आपलं खरं रूप प्रगट केलेलं आहे. ते गव्हर्नर असतापासून आरबीआयशी सल्लामसलत केलेली आहे आणि नोटाबंदीचा फायदा किती झाला हे आपण पाहतोय की लोकांनी नोटा आपल्या बँकेत भरल्या, त्या भरल्यानंतर त्यांच्या सेव्हिंग अकाउंटला ते पैसे दिसले, त्यामुळे त्याच्यावर त्यांना टॅक्स भरावा लागला. त्यामुळे गेल्या 3 वर्षामध्ये डायरेक्ट टॅक्सचं प्रमाण जे झपाट्याने वाढतंय त्याला एक कारण नोटाबंदीमुळे त्यांचे सगळे पैसे त्यांना लोकांना पांढरे करावे लागले. आणि त्याचबरोबर डिजिटल व्यवहाराला जो प्रोत्साहन केंद्र सरकारने दिलं होतं, बेनामी प्रॉपर्टीच्या विरोधामधला कठोराचा कठोर कायदा केला, या सगळ्यामुळे अर्थव्यवस्था ही सुधारली आणि अर्थव्यवस्थेला याच्यामुळे गती प्राप्त झाली आणि त्यामुळे नोटाबंदी ही देशाच्या हिताकरता आणि तेही सर्वसामान्य लोकांच्या हिताकरता होती. हेच सरकारचं म्हणणं सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ग्राह्य धरलंय. मला वाटतं विरोधकांनी आता तरी या विषयामध्ये आरडाओरडा करणं बंद करावं. याच संदर्भामध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूया. सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय यांचं आम्ही भारतीय जनता पार्टी तर्फे स्वागत करतो आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांनी घेतलेला निर्णय योग्य होता. कारण त्यावेळेस जर आपण पाहिलं तर पूर्वीचं 2014 पूर्वीचं सरकार तर याच्यामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार बोकाळलेला होता आणि त्याही पेक्षा काळा पैसा कमी व्हावा, टेररिझम कमी व्हावं म्हणून हा निर्णय घेतला होता आणि हे अत्यंत चांगला निर्णय होता. म्हणून या निर्णयाचं आम्ही समर्थन करतोच आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा निर्णय दिला म्हणून आम्ही खूप आनंदी आहोत, त्यांचं अभिनंदन करतो. आता तरी विरोधक पक्षांनी याबद्दल आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय मानला पाहिजे आणि हे जे विरोधात कांगावा करत होते त्यांच्यासाठी ही मोठी चपराक आहे. पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. क्रिकेटर रिषभ पंतला आयसीयू मधनं आता खासगी वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे. इन्फेक्शनच्या भीतीनं त्याला शिफ्ट करण्यात आलेलं आहे. सध्या रिषभ पंतची प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय. पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. लाचखोर अधिकारी किरण लोहारची संपत्ती डोळे विस्फारणारी आहे. 9 वर्षांच्या शासकीय सेवेदरम्यान 50 कोटींपेक्षा अधिकची त्यांची संपत्ती असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
लाच घेताना सापडलेल्या लोहारची एसीबी कडून सध्या चौकशी सुरू आहे। गैरमार्गाची संपत्ती आढळून आल्यास अपसंपदा अंतर्गत कारवाई होणार असल्याचं समजतंय। अल्पकाळात इतकी संपत्ती कशी काय जमा करण्यात आली हा प्रश्न अजूनही कायमच आहे। पतसंस्था, म्युच्युअल फंड्स आणि शेअर बाजारातल्या गुंतवणुकीची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या। ज्ञानेश्वर, काय नेमकी सध्याची अपडेट? सोलापूरला शिक्षणाधिकारी पदावरती असताना किरण लोहार यांना लाच घेताना पकडलं होतं आणि त्यानंतर एकूणच त्यांच्या संपत्तीची आहे ती चौकशी सुरू होती। अँटी करप्शनच्या माध्यमातून ही सगळी चौकशी सुरू असताना मोठं घबाड आहे ते किरण लोहारकडे असल्याचं या सगळ्या विभागाला आढळून आलेले, या चौकशीत आढळून आले। त्याच्याकडे 30 लाखाची रक्कम सुद्धा आढळून आली होती आणि त्यानंतर एकूणच चौकशी केली असता 9 वर्षाच्या प्रशासकीय सेवेत तब्बल 50 कोटी इतकी रकमेची मालमत्ता आहे ती आढळून आलेली आहे आणि त्यामुळे एकूणच त्यानं ही मालमत्ता कोणकोणत्या विभागात गुंतवली होती, शेअर बाजारमध्ये गुंतवली होती, या सगळ्याचा तपशील आता हा सगळा विभाग आहे तो घेताना पाहायला मिळते। खरं तर ही सगळी भविष्यबी मालमत्ता आहे आणि याचे जर एकूणच त्या रकमेची जी चलनं आहेत ती जर त्याने किरण लोहारनं अधिकृतरित्या अँटी करप्शनला दिलेली नाहीत तर मात्र किरण लोहारवरती भविष्यबी मालमत्ता चौकशी दरम्यान आता आणखी नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा खुलासा होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षावर आता हल्लाबोल केलाय। दोन्ही गट एकत्र यावेत असं वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरीक्षण करायला हवं। मंत्री दीपक केसरकर यांनी जे विधान केलंय त्यावरून त्यांच्या गटामध्ये आणखी काही गट निर्माण झाल्याचं दिसतंय, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे। हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, हा गटही टिकणार नाही। यापैकी बरेच लोक हे भाजपात प्रवेश करतील आणि तेच त्यांचं अंतिम ध्येय आहे, असंही राऊत यांनी म्हटलंय। दीपक केसरकरांना वाटतंय दोन्ही गट एकत्र यावेत असं त्याचं आता त्यांनी आत्मपरीक्षण केलं आणि त्या आत्मपरीक्षणानंतर त्यांच्याकडून हे विधान बाहेर पडतंय। म्हणजे त्यांच्या गटामध्ये अजून काही गट निर्माण झाले आणि तिथे टोळी युद्ध सुरू आहे, ही आमची माहिती आहे। कालच तुम्ही अब्दुल सत्तारांचं जे मंत्री आहेत ऐकलं असेल की माझ्याच गटातले लोक माझ्या विरुद्ध माझा कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम करतायत। ह्याच्यावरून काय ते तुम्ही स्पष्टपणे समजून घ्या। जर 145 असेल त्याच्यामध्ये शिंदे गट कुठे आहे? भाजपचे 145 असेल मग शिंदे गटाचे लोक आहेत ते काय धुणीभांडी करायला ठेवणार का? याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या पायरीवरही यांना कोण उभं करत नाही, ही तात्पुरती तडजोड आहे। संजय राऊत सध्या स्वतः धुणीभांडी करण्याचं काम करत असल्यानं त्यांना दुसऱ्यांबद्दल देखील तेच वाटल्यास त्यात आश्चर्य ते काय, असा टोला बाळासाहेबांची शिवसेना पक्षातले आमदार सदा सरवणकर यांनी लगावलाय। संजय राऊत हे ज्योतिषी सुद्धा आहेत आणि तसं प्रचंड महाराष्ट्रातलं मोठं व्यक्तिमत्व आहे। मला असं वाटतंय 288 जागा आहेत। भारतीय जनता पक्ष असं म्हणत असेल की आमच्या 145 येणार, तर त्यामध्ये आमच्या आणखीन जर 50 मिळाला तर ती संख्या किती होते? तेवढी संख्या येईल भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना असं गृहीत धरायला हरकत नाही। त्यामुळे ते म्हणतात ते बरोबर आहे। साधारणतः 200च्या दरम्यान ह्या जागा भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे येतील असा यांनाच विश्वास आहे संजय राऊतांना। बाकी राहतो भांडी घासण्याचा विषय। मला असं वाटतं ते आता तेच काम करतायत आणि ते आणखीन कोणीतरी करावं अशी त्यांची इच्छा असेल तर आणखीन शोधा म्हणावं। पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघूया। नववर्षाच्या स्वागत पार्टीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। एका डान्सरनं 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केलाय। मुंबईतल्या जुहू इथल्या नोव्होटेल हॉटेलमधली ही घटना आहे। विनयभंग आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। डान्सर जयप्रकाश मल्होत्रा याला जुहू पोलिसांनी या प्रकरणी आता अटक केली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या। प्रशांत, काय हा सगळा नेमका प्रकार? अजिंक्य, नववर्षाचं आपल्याला माहिती आहे की अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सेलिब्रेशन आणि पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। असाच मुंबईच्या अनेक पंचतारांकित आणखी मोठ्या हॉटेल्समध्ये सुद्धा या पार्टीज होत्या। आणखी याच पार्टीमध्ये या मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार ही पोलिसांकडे दाखल झाली।
खरं जी माहिती आपल्याला समजते त्याप्रमाणे या हॉटेलच्या सुरक्षा रक्षकांकडे सुद्धा पहिल्यांदा तक्रार करण्यात आली होती. काही कुटुंबीयही सोबत होते. एका नृत्य करत असताना अश्लील हावभाव किंवा गैरकृत्य केल्याचा ठपका जो या नृत्य डान्सर जयप्रकाश याच्यावर करण्यात आलाय. पण अखेर पोलिसांनी त्याची नोंद घेतली, गुन्हा दाखल केलाय आणि त्या नर्तकाला ताब्यात सुद्धा घेतलेला आहे. या विषयातले अधिक तपशील जे आहेत ते कोर्टात हजर केल्यानंतर बाहेर येईल. पण दरम्यान या सगळ्या प्रकरणाचे सीसीटीव्ही गोळा करण्याचं काम, काही फुटेज गोळा करण्याचं काम पोलिसांनी त्या हॉटेलच्या माध्यमातून सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. अजिंक्य. बरं प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. अभिनेता शिजान खान याच्या कुटुंबियांनी आता गंभीर स्वरूपाचे आरोप तुनिशा शर्मा हिच्या आईवर केलेले आहेत. शिजानला या आत्महत्या प्रकरणामध्ये गोवण्यात येत असल्याचा त्यांनी आरोप केलाय. इतकंच नाही तर तुनिशाच्या आत्महत्येला तिची आईच जबाबदार असल्याचा आरोप शिजानच्या कुटुंबियांनी आता केलाय. जहां तक तुनिशा का ये सुसाइड का प्रकरण है, उसमें शिजान या उसके पूरे परिवार का दूर दूर तक ना तो कोई लेना है ना तो कोई देना है. शिजान का और तुनिशा का 15 दिन पहले जो ब्रेकअप हुआ था वो पूरे समाज के सामने है, मीडिया के सामने है, पुलिस इन्वेस्टिगेटिंग एजेंसी के सामने है. उसके बाद उनके आपसी संबंध बहुत ही अच्छे थे. व्हाट्सएप कॉन्वर्सेशन जो पुलिस के पास ऑलरेडी रिकवर्ड हो चुका है, क्योंकि शिजान को फीवर एंड ब्रेन हॉस्पिटल से ही पिक कर लिया गया था, डिटेन कर लिया गया था. उसका मोबाइल उसी वक्त वहीं से उसके पुलिस के पास आ गया था. व्हाट्सएप में ऐसा कोई चीज़ नहीं निकल के आया है जहां पे शिजान या तुनिशा के बीच में किसी भी तरह का आपस में कोई मतभेद थे. वो दोनों लाइफ में मूव ऑन हो चुके थे. यानंतरची बातमी औरंगाबाद मधली आहे. एक मोठी बातमी समोर येते. पैशाच्या वादातून 2 जणांना भोसकलं गेल्याचा प्रकार घडलेला आहे. वाळूज उद्योग नगरीतल्या जोगेश्वरी परिसरातली ही घटना आहे. या सगळ्या प्रकारानंतर 2 जण गंभीररित्या जखमी झाल्याचं समजतंय. आज पहाटे 4 ते 5च्या दरम्यान वाळूज उद्योग नगरी जोगेश्वरी परिसरात पैसे देण्याघेण्याच्या किरकोळ वादातनं 4 ते 5 जणांनी मिळून 2 जणांवर प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरलही होतोय. हल्ला झालेल्या दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय. या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. अविनाश कानडजे आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. अविनाश, पैशाच्या वादातून हा सगळा प्रकार घडल्याचं दिसतंय. काय नेमकी सध्याची स्थिती? नक्कीच आपण जर बघितलं तर मागच्या काही महिन्यापासून या दोन्ही जे युवक आहेत, तरुण आहेत, यांच्यामध्ये पैशाची देवाणघेवाण सुरू होती. मात्र ही देवाणघेवाणमध्ये काही अडचणी आल्या आणि पैसे थकल्यामुळे हा वाद झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय. परंतु अजून स्पष्ट काय कारण आहे आणि किती पैसे थकले होते कळालं नसलं तरी हा हल्ला मात्र अत्यंत दुर्दैवी मानावा लागेल की 5 ते 6 जणांनी 2 जणांवरती तलवारीने वार केलेत. त्याच्यामध्ये छातीला असेल, पाठीला असेल, शरीराच्या चहूबाजूंनी हे वार झालेले आहेत आणि त्यांना अत्यंत गंभीर अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केलेत. मात्र हे 5 जण जे अजून आहेत, या 5 जणांवर गुन्हा दाखल झाला असला तरी पोलीस यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. तर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अजून देखील हे आरोपी मोकाटच म्हणावे लागतील. बरं अविनाश, धन्यवाद. सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. निवडणुकीत पडल्यावर लक्षात आलं की हायवेला ब्रेकर का असतात. ब्रेकर आल्यानंतर माणूस गाडी बरोबर चालवतो असं विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. निवडणुकीत जिंकून येण्याचाच अनुभव नाही तर पडण्याचाही अनुभव असून निवडणुकीत पडल्यानंतर बेटा ठीक से चल नहीं तो फिर से ऍक्सिडेंट हो जाएगा हे लक्षात घेऊन मी पण सुधारलो अशी प्रतिक्रिया पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना दिलेली आहे. जनता मत देते त्याला राजा ठरवते. मला निवडून येण्याचा बी अनुभव आहे आणि पडल्याचा बी अनुभव आहे. 5 वर्ष पडल्याचा मला अनुभव आहे आणि त्यावेळेस लक्षात आलं की हायवेला ब्रेकर का असतात. तर गाडीचा वेग जर जास्त झाला तर ब्रेकरची गरज असते आणि ब्रेकर आल्यानंतर मग माणूस गाडी बरोबर चालवतो. मग 5 वर्ष मी सुधारलो की बेटा ठीक से चल नहीं तो फिर से ऍक्सिडेंट हो जाएगा. अहमदनगरच्या नामांतरासाठी शासनानं आदेश दिलेले आहेत. अहमदनगरचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं नामांतर करण्याची मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अधिवेशनामध्ये केलेली होती. याची शासनानं दखल घेत अहमदनगर महानगरपालिकेला महासभेमध्ये ठराव घेऊन तो संमत करून शासनाला पाठवावा असं पत्रही दिलंय. मात्र
अहमदनगर महानगरपालिकेमध्ये सध्या ठाकरेंच्या पक्षाची सत्ता असल्यामुळे महानगरपालिकेतले सत्ताधारी नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नामांतर करताना सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं असून सरकार या बाबतीत सकारात्मक असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. नामकरणाचे प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. अनेक दिवसाची आता संभाजीनगरची मागणी आहे, नगर शहराच्या नामकरणाची मागणी आहे. मला वाटतं जनतेच्या भावनेचं आदर सरकार निश्चितपणे करील, परंतु काळाच्या ओघामध्ये असे निर्णय करताना सर्व गोष्टीचा विचार करूनच निर्णय करावा लागतात. पण सरकार मला वाटतं त्यामध्ये या बाबतीमध्ये सकारात्मक आहे एवढंच मी सांगितलं. आधी औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न मार्गी लावा असा टोला संजय राऊतांनी राज्य सरकारला लगावलाय. मुझे मालूम नहीं, मुझे संभाजी नगर का नाम बदलने के बारे में उद्धव जी ने जो प्रस्ताव दिया था उसका क्या हो गया उस बारे में पहला बताना चाहिए. भाजपच्या मिशन 145ला आजपासून सुरुवात होतीये. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या उपस्थितीत मिशन 145चा शुभारंभ होतोय. JP नड्डा चंद्रपूरच्या मोरवा विमानतळावर दाखल होणार होते. त्यानंतर ते चंद्रपूरचं आराध्य दैवत असलेल्या देवी महाकालीचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे. सभेनंतर नड्डा भाजपच्या लोकसभा टीमशी एका बैठकीमध्ये संवाद साधणार आहेत. त्यानंतर नड्डा औरंगाबादकडे रवाना होतील. या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हे देखील असतील. गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघांमध्ये भाजपचा पराभव झाला त्या सगळ्या ठिकाणी भाजपनं आता लक्ष केंद्रित केलंय. त्याचाच एक भाग म्हणून हा JP नड्डा यांचा दौरा आहे. अवघ्या काही वेळात JP नड्डा जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे भाजपचे त्यांची सभा होणार आहेत. 30,000 स्क्वेअर फूटचा हा भव्य मंडप तयार केला गेला आहे आणि त्याच्यामध्ये भाजपने जय्यत तयारी केलेली आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लागलेला आहे. विजय संकल्प सभा ही संकल्प सभा आहे. लोकसभा प्रवास अशा या एकंदरीत या कार्यक्रमाचं नाव आहे. भारतातल्या 144 लोकसभेमध्ये ज्या भाजपच्या पराभूत झाला होता किंवा जिथे भाजप लढलीच नाही त्या ठिकाणी भाजप प्रयत्न करत आहे की पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण त्या 144 जागा आपल्या हातात घ्याव्या. त्यासाठी भाजप मोठ्या प्रमाणात या सगळ्या कामाला लागलेला आहे. ही जी संकल्प सभा आहे विजय संकल्प सभा त्याची सुरुवात चंद्रपूर जिल्ह्यातून होत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महत्त्वाची लोकसभा म्हणजे हंसराज अहिर जे केंद्रीय गृहराज्यमंत्री होते ते मागच्या 2019मध्ये बाळू धारणकर यांच्याशी पराभूत झाले. त्याच्यामुळे एक महत्त्वाची लोकसभा ही चंद्रपूर आहे आणि त्याच्यावर भाजपने इथून सुरुवात केलेली आहे. ही संकल्प JP नड्डा यांच्या भाषणाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे की नेमकं इथून पुढे जे आहे संकल्प सभेचा जे विचार आहे ते नड्डा मांडतील आणि नेमकं काय ठरणं या दिशा या सगळ्या उपक्रमाची जी दिशा आहे ती त्या नड्डांच्या भाषणातून दिसणार आहे. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा आहे. त्यांनी भाजपने जोरदार तयारी केलेली आहे कारण संध्याकाळी 6:30 वाजता ते येतील. या ठिकाणी जाहीर सभा आहे आणि लोकसभेचा आढावा बैठक सुद्धा ते घेणार आहेत. एकंदरीतच औरंगाबाद भाजपने जोरदार तयारी केलेली आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आहेत. तर काय म्हणाल, तयारी तर जय्यत झाली, तुम्ही गेल्या 8 दिवसापासून बैठका घेताय सगळीकडे. मराठवाड्यातील राजधानी संभाजीनगर आहे आणि या संभाजीनगरची लोकसभा जिंकावी म्हणून भारतीय जनता पार्टीची तयारी सुरू आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय JP नड्डाजी तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे आज संभाजीनगरला येऊन संभाजीनगर लोकसभाबद्दल एक मोठी जाहीर सभा घेत आहेत आणि त्याचबरोबर यातील संभाजीनगर लोकसभेची कोर कमिटीची बैठक सुद्धा होणार आहे. मला एक सांगा की शिंदे गट सुद्धा लोकसभेसाठी या जागेवर दावा सांगतोय. संदीपान भुमरेंनी सुद्धा काम केलेलं आहे आणि तुम्ही सत्तेत एकत्रित आहात. मग ही जागा नेमकी कुणाला सुटणार याचा काय अंदाज आहे? जागा कुणाला सुटेल याबद्दल कुठलीही आता चर्चा नाही आहे.
पण ही जागा आम्हाला MIMच्या तावडीतून काढायची आहे आणि ही जागा भगोय म्हणजे हिंदुत्वासाठी लढणारे भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना यांना ही जागा जिंकायची. संजय राऊतांनी आजच स्टेटमेंट केलेलं आहे की शिंदे गटाचे अर्धे लोक जे आहेत भाजपमध्ये जाणार, प्रवेश करणार आहेत, असं होणार आहे. त्याबद्दल मी काही टिप्पणी करू शकत नाही. पण शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी हे दोन्ही एकत्र मिळून लोकसभा विधानसभा लढेल आणि येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या 48 पैकी किमान 45 जागा जिंकायचं आमचं टार्गेट आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा 200च्या आसपास जागा जिंकून महाराष्ट्र आणि देश यावर निर्विवाद बहुमत मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुमच्या या जाहीर सभेची निमंत्रण पत्रिका सुद्धा थोडी चर्चेचा विषय ठरलेली, त्यावर पंकजा मुंडे यांचं नाव नाही, असं का झालेलं आहे? राष्ट्रीय सचिव आहेत आणि राष्ट्राचे अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी आहेत आणि पंकजा मुंडेंचं नाव नाही. राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आहेत, विजयाताई राहटकर आहेत, या दोघीचे त्या पत्रिकेवरती नाव नाही. पण मी दिल्ली येण्याच्या अगोदरच पत्रिका छापलेल्या होत्या म्हणून मला ह्याची कल्पना नाही. पण ते दोघी मात्र सभेला येणार. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते, ती बघूया. बॉलिवूडमध्ये लव जिहाद गँग आहे आणि तुनिशा शर्माला आपण न्याय मिळवून देणार असल्याचा अतिशय गंभीर आरोप भाजपचे आमदार राम कदम यांनी केलाय. तुनिशा शर्मा के मौत का गंभीर मामला, महाराष्ट्र सरकार की ओर से स्पष्ट निर्देश पुलिस को दिए गए हैं. सभी तथ्यों को खंगाला जाए. जो बिंदु सामने आ रहे हैं, जो बातें सामने आ रही हैं, वह सारी बातें क्या ये लव जिहाद के कारण मौत हुई है उस दिशा की ओर बढ़ रही है. आवश्यकता यदि होगी तो पुलिस के द्वारा नार्को टेस्ट भी की जाएगी, पर तुनिशा शर्मा के परिवार को न्याय मिलेगा, किसी के साथ भी अन्याय नहीं होगा. साथ साथ में क्या फिल्म जगत में भी कोई ऐसे षड्यंत्रकारी लोग लव जिहाद को लेकर के काम कर रहे हैं, इसकी भी जांच होगी. महाराष्ट्र की सरकार प्रयास कर रही है कि लव जिहाद के मामलों को भविष्य में रोकने के लिए किस प्रकार से कड़े कानून का प्रावधान किया जा सकता है. किसी के ठाण्यामध्ये अजित पवार यांच्या विरोधात भाजप मध्यवर्ती कार्यालयात सध्या आंदोलन सुरू आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याला देणार आहेत. अजित, आमदार निरंजन डावखरे आहेत, संजय केळकर आहेत, त्यांच्या सोबत भाजपचे नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत जे आंदोलनामध्ये सहभागी झालेत. अजित, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, ठाण्यातलं भाजपचं हे मध्यवर्ती कार्यालय कोपडीतलं आणि इथे तुम्ही पाहिलं तर मोठ्या संख्येने जे भाजपचे कार्यकर्ते जमा झालेले आहेत. महिला कार्यकर्ते असतील, त्याच पद्धतीनं दोन्ही आमदार जे आहेत भाजपचे ते देखील या ठिकाणी आहेत. हातात फलक घेतलेला आहे, निषेध त्यांनी केलेला आहे अजित पवार यांच्या वक्तव्यांचा आणि हातात फलक घेतलेले आहेत. अजित पवार, तुम्ही बोलता काय, तुमचा घसरता पाय, अशा पद्धतीचे एक निषेधात्मक मजकूर जे आहेत ते फलकावर छापून त्या ठिकाणी आंदोलन केलं. ते आपल्यासोबत आमदार निरंजन डावकर आहेत. निरंजनजी, ज्या पद्धतीने वक्तव्य केले गेलेले आपण आंदोलन करताय, काय सांगाल? नरक यातना भोगूनही धर्मवीर संभाजी महाराजांनी धर्मांतर केलं नाही आणि त्याच्यामुळे पूर्ण राज्यच नव्हे तर देश त्यांना धर्मवीर म्हणून ओळखतो. आणि जे अजितदादांनी संभाजी महाराजांबद्दलचं वक्तव्य केलंय ते निश्चितपणे निषेधार्थ आणि निंदनीय आहे. आज त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळेजण या इकडे उतरलेलो आहोत. केळकर साहेब, आपण आमदार आहात, याच पद्धतीनं एक सह्याद्री प्रतिष्ठान नावाची एक संस्था आपण चालवतात. छत्रपती संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, या सर्वांच्या बाबतीमध्ये आता वारंवार महापुरुषांच्या वक्तव्य केली जात आहेत. अजित पवारांचं हे वक्तव्य काय सांगतात? नाही, निश्चितच अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात खूप ज्येष्ठ आहेत, परंतु सगळीकडे ते लोकांना ब्रह्मज्ञान शिकवत असतात आणि स्वतः कोरडे पाषाण असतात. ही काही पहिली वेळ नाही आहे.
मला वाटतं यांची सत्ता गेल्यामुळे यांचा पाय पण घसरलाय आणि जीभ पण घसरलेली दिसते आहे. खऱ्या अर्थाने ज्यांनी हाल अपेक्षा ज्या आहेत त्या भोगल्या, अशा धर्मवीर संभाजी राजांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे अत्यंत निंदनीय आहे. शिवभक्त हे अत्यंत संतप्त आहेत आणि त्याच्यामुळे अजितदादा पवार यांनी माफी मागावी, अशा प्रकारची आमची मागणी आहे. ताई, तुम्ही काय सांगाल ज्या पद्धतीनं वक्तव्य केली जात आहेत अजित पवारांचं हे वक्तव्य? मी बोलते की त्यांना जर हिस्ट्री माहिती नसेल तर त्यांनी नीट पहिला समजून सगळ्यांनी सांगायला पाहिजे. आपल्या मीडियासमोर जेव्हा आपण येतो, हे छत्रपती संभाजी हे खूप मोठे आपले राजा होऊन गेलेत आणि त्यांनी आपल्या देशासाठी धर्मांतर वगैरे म्हणजे काही केलेलं नाही, तरी पण हे चुकीचं पसरवलेलं जातं. अजिंक्य, ऐकलं असेल मोठ्या प्रमाणात सगळे भाजपचे कार्यकर्ते आपल्या ठिकाणी जमलेले आहेत आणि घोषणाबाजी चालू आहे, फलक देखील लावलेले आहेत. ज्या पद्धतीने जे निषेध जो आहे तो भाजप ज्या ठाण्यामध्ये बोलतात आणि महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये भाजप अशा पद्धतीनं अजित पवारांचा निषेध आहे. बरोबर, राज्यातल्या इतरही काही भागांमध्ये सध्या अजित पवारांच्या या वक्तव्याचा निषेध केला जातोय. काही वेळापूर्वी आपण पुण्यातलं देखील आंदोलन पाहिलेलं होतं. त्याच संदर्भातली पुढची बातमी आता आपण बघणार आहोत. धर्मवीरचा जो मुद्दा आहे तो राज्यामध्ये सध्या चांगलाच तापताना दिसतोय, कारण अजित पवारांच्या वक्तव्यावर भाजपकडनं टीका होतीये. राज्यभरात भाजपकडनं आंदोलन सुरू आहे. आज पुणे आणि नाशकातही अजित पवारांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय. मंत्री गिरीश महाजन यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे. आपण थेट जाऊया तिकडे. बरं, माझ्याकडे बोलायला यायला की कोणाला मनाई नाही. मी तर ते कॉलेजलाही सांगितलेलं सगळ्या कोणा तुमचं वैयक्तिक कोणाचं काही अडचण असेल, कोणाला अन्याय होत असेल, मी विद्यार्थ्यांना तिथे जाऊन सांगितलं. मी माझा नंबर सगळ्या विद्यार्थ्यांना दिला, हॉस्टेलमधल्या कॉलेजमधल्या. त्यांना मी ओपन सांगितलं मीटिंग की हा माझा नंबर आहे, माझ्या पीएचा नंबर आहे. तुम्हाला कुठल्या गोष्टीची अडचण आहे, त्रास आहे, रॅगिंग होतं आहे, तुम्ही डायरेक्ट आम्हाला फोन करा. तुम्हाला वाटतं की आम्हाला काय सांगायचं, तुम्हाला त्रास होईल, त्यांना काय, तुम्ही फक्त मला तुमच्या नावाची गुप्तता ठेवली जाईल, तुम्ही फक्त आम्हाला कळवा. कुठली अडचण असेल तुमची कॉलेजच्या संदर्भात, शिक्षणाच्या संदर्भामध्ये, ती आम्हाला कळवा. एवढं सांगून सुद्धा तुम्ही जर अशा पद्धतीने एकतर्फी वागत असाल तर मला वाटतं हे काही योग्य नाही. आणि म्हणून नुसतं संपासाठी संप, तर हा निर्णय मला वाटतं माझा चुकीचा आहे. सर, आज ओपीडी बंद होती, उद्यापासून अत्यावश्यक सेवा सुद्धा बंद करण्याचा इशारा दिलेला आहे. अशा वेळी रुग्णांचे हाल होऊ शकतात, काय कारवाई केली जाईल? नाही, निश्चित अजून तर मी कारवाईबद्दल काही बोलणार नाही, कारण शेवटी ते आमचे डॉक्टर आहेत, आम्हाला त्यांच्याबद्दल निश्चित सहानुभूती आहे. पण उगाच टोकाची भूमिका तुम्ही घेऊ नका, टोकाची भूमिका तुम्ही घेऊ नका. कारवाई काय आहे, तर शेवटी डॉक्टर्स आहेत, विद्यार्थी आहेत, त्यात अनेक, त्यामुळे मला काही कारवाई करणं काही आवडत नाही. मी मागच्या 5 वर्षात कुणावरही कारवाई केलेली नाही. पण मला वाटतं आपण हे थोडं समजून घेतलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे. नाही तर बस आम्हाला संपच करायचा आहे. सरकारची अजिबात तशी हे नाही आहे मनस्थिती की परिस्थिती आमची, किंवा आम्ही त्यांच्यावर काही कारवाई करावी, अजिबात तशी नाही आहे. परंतु फार आपणही ताणू नका, काय असेल आमच्याशी सरळ बोला आणि हा विषय संपवा. भाऊ, अजून एक विषय, खास करून महापुरुषांच्या अपमानावर वारंवार चर्चा होती. मात्र अजित पवार यांचं एक वक्तव्य, खास म्हणजे सभागृहातलं वक्तव्य, त्यावरून भाजप आक्रमक झाली आहे. सगळ्या ठिकाणी आंदोलन केली जात आहे. काय नेमकं, कारण अजूनही त्याबद्दल अजित पवार कुठं माघार घेताना दिसत नाही. मला वाटतं अतिशय गंभीर स्टेटमेंट त्यांनी त्या दिवशी केलं अजितदादांनी. आपण दुसरीकडे इतकं बोलत असताना, टोकाचा भूमिका घेऊन बोलत असताना आपण काय बोलतोय आणि परत त्याच्याकडे बोलतोय. म्हणजे त्यांनी जे संभाजीराजेंबद्दल ते जे बोललेत ते अतिशय चुकीचं बोललेत, अतिशय आक्षेपार्ह त्या ठिकाणी आहे. आणि जे इतिहासात आहे, जो इतिहास आहे आमचा, तो तुम्ही बदलू पाहतात का? तुम्ही बोलता काय आहात? मला वाटतं त्यांनी विचारपूर्वक आणि अभ्यास करूनच बोललं पाहिजे. अनेक इतिहासकारक तरी सांगतात की असं कसं काय बोललेत, जे म्हणजे राजकीय सोडून द्या, पण राजकारणाच्या बाहेरचे जे आहेत, ज्यांना इतिहासाची जाण आहे, त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत, महाराजांवर लिहिलेली आहेत, संभाजीराजांवर लिहिली, पण त्यांना तर या गोष्टीची सगळ्यांना जाण आहे. तेही म्हणतात की आपण केलेलं स्टेटमेंट चुकीचं आहे आणि म्हणून त्यांनी त्वरित माफी मागितलीच पाहिजे, त्वरित माफी मागितली पाहिजे. म्हणजे आपण किती खोटं पण किती रेटून बोलतोय, किती दाटून बोलतोय. मग तुम्ही हे का बोललात? म्हणजे एकीकडे तुम्ही आमच्या लोकांना कुठेतरी बोललं गेलं असेल, निघालं असेल तोंडातून, आणि म्हणून तुम्ही इतकं वेठीस पकडतात, एवढा विधानसभेमध्ये गोंधळ घालतात, कामकाज बंद पाडतात, आणि आपण स्वतः काय बोलतोय आणि अजितदादा तुम्ही बोलतात. आणि म्हणून मला वाटतं त्यांनी केलेलं स्टेटमेंट हे अतिशय चुकीचं आहे. आणि मला वाटतं की त्यांनी तात्काळ या संदर्भामध्ये ते शब्द मागे घेऊन त्यांनी माफी मागितलीच पाहिजे.
या वक्तव्याबद्दल काँग्रेस किंवा शिवसेना ठाकरे गट काही भूमिका घेताना दिसत नाहीये, असं म्हणायचं की यांचं देखील याला समर्थन आहे कुठेतरी नकळतपणे? नाही, काँग्रेसचा तर विषय नाही, काँग्रेसबद्दल तर न बोललेलंच बरं, काँग्रेसला काही मतच नाहीये. पण शिवसेना, विशेष करून उद्धवजी ठाकरे यांचं काय मत राहिलेलं आहे आजकाल? म्हणजे त्यांना कुठे मत आहे स्वतःचं? ते पण राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत. त्यामुळे त्यांचं हिंदुत्व, त्यांचं महाराजाविषयी त्यांचं आक्षेपार्ह स्टेटमेंट, सावरकरांविषयी घेतलेलं आक्षेपार्ह स्टेटमेंट राहुल गांधींनी, त्यांना स्वतःचं मतच नाही आहे. त्यांना शेवटी त्यांचं समर्थनच करावं लागतं, कारण त्यांना फरफटत त्यांच्या मागे जायचं आहे. आणि त्यामुळे सगळे दिशाहीन भरकटलेल्या ज्या आजासारखी त्यांची अवस्था झालेली आहे की आता काय धरू आणि काय सोडू, ही अवस्था आता उद्धवजींची त्यांच्या सेनेची झालेली आहे. तुमचे जुने सहकारी नाथाभाऊ असं म्हणतायत की ही सरकार टिकणारच नाही, काही झालं तरी शिंदे गटाचा कार्यक्रम भाजपवाले करेक्ट कार्यक्रम करतील आणि यालाच कुठेतरी पाठकांना संजय राऊतांनी देखील केली आहे. काय नेमकं याला उत्तर आहे? खडसेंना आणि राऊतांना दोघांनाही आमदार आहेत, खासदार आहेत, दोघांनाही माझ्या शुभेच्छा आहेत. तुम्ही तसे प्रयत्न करावे. खडसेंनी व्हावं, त्यांनी मंत्री व्हावं, काही हरकत नाही मला. त्यांनी सरकार आणावं त्यांचं आणि त्यांनी मंत्री व्हावं. नुसतं स्वप्न बघू नका, प्रत्यक्षातही ते आणा मला असं वाटतं. कारण बिचाऱ्यांचं त्यांची फारच गाडी चुकलेली आहे. म्हणजे तिकडे गेले, आमदार झाले, मंत्री होईल केलं, मंत्री तर राहिलंच बाजूला, पण सरकारही गेलं आणि त्यांनी केलेल्या सगळ्या करामती त्या 2.5 वर्षातल्या त्या सगळ्या त्या पेन ड्राईव्हच्या माध्यमातून यातून समोर आलेल्या आहेत. आता चौकशा जोरात सुरू आहेत, त्यांची भोसरीची चौकशी अतिशय जोरात सुरू आहे. आता अँटी करप्शनकडे, याच्याकडे, पुण्याला आता परत कोर्टाने पुन्हा परवानगी दिली. त्यामुळे ते खूप अडचणीत आहेत आणि म्हणून त्यांच्या स्टेटमेंटला काही फार महत्व नाही. पण त्यांना बिचारांचं स्वप्न पाहू द्या की कुठेतरी सरकार माझं येईल आणि मग मी सगळ्या संकटातून बाहेर पडेल, पुन्हा मी क्लीन चिट घेईल, असा त्यांचा केविलवाणा प्रयत्न चाललेला आहे. भाजप ह्या सर्व आमदारांना, शिंदे गटाच्या सर्व आमदारांना सामावून घेईल आणि त्यासाठी हे सगळे ट्रॅप लावले जात आहेत असं देखील राऊत किंवा हे सगळे देखील बोलत आहेत. शिंदे गटाला पूर्ण भाजप स्वतःच्या पक्षात सामावून घेईल. नाही, असं कुठेही कोणाच्याही आमच्या मनामध्ये नाही आहे. शिंदे गट हा शिवसेनेतला एक मोठा गट त्या ठिकाणी आलेला आहे, आणि त्यामुळे त्यांचं अस्तित्व वेगळं आहे, भाजपा पक्ष वेगळा आहे. पुढे भविष्यामध्ये काय होईल काय नाही आज ते काही सांगता येणार नाही. पण तू याच नंतरची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. चंद्रपूर वणी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची भाजपची तयारी सुरू आहे की काय असं वाटावं अशी स्थिती आहे. कारण JP नड्डा यांच्या चंद्रपुरातल्या सभास्थळी सुधीर मुनगंटीवार यांना प्रोजेक्ट करणारी एक चित्रफीत सध्या लावली गेल्याचं समोर येत आहे. भाजपच्या लोकसभा प्रवास अभियानाला आजपासून सुरुवात होतीये. चंद्रपूरच्या सभेत हंसराज अहिर यांच्या ऐवजी सुधीर मुनगंटीवार यांना प्रोजेक्ट केलं जात आहे. चंद्रपूर लोकसभा जिंकण्यासाठी JP नड्डा यांची आज सभा देखील होतीये. भाजपच्या मिशन लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आता सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रातल्या 18 जागा 2024च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आणण्याची रणनीती भाजपकडनं आता आखली जातीये. संभाजीराजे छत्रपती सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे. मी स्वराज्यवीर, धर्मवीर असं नेहमीच संबोधलंय, याच्या पुढेही तसंच राहणार. पण जो महाराष्ट्रात जो आता वादविवाद जो चालू आहे, जे विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी जे वाक्य त्यांनी पॉइंट करून सांगितलं की संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते. अनेक पुरावे जिथं संभाजी महाराज हे स्वराज्यवीर आहेत, स्वराज्याचे रक्षक आहेत, धर्माचे रक्षक आहेत. आणि म्हणून अजित पवारांनी जे स्टेटमेंट केलं हे साफ चुकीचं आहे, अर्ध सत्य बोलले. त्यांनी स्वराज्य रक्षक बोलले ते बरोबर आहे, पण धर्मरक्षक नव्हते, धर्मवीर नव्हते, हे साफ चुकीचं आहे. आणि म्हणून माझी भूमिका जी काय होती, स्वराज्यवीर, धर्मवीर, स्वराज्य रक्षक, धर्मरक्षक, हे मी आज प्रेसच्या माध्यमातून ही माझी भूमिका हे मी सविस्तर पद्धतीने आपल्या प्रेसच्या पुढे मांडली. जे काही प्रश्न असतील तर मी सांगेन. अशा प्रकारचे वाद आणून
नेमकं काय साध्य करू इच्छितात? कारण आपण बघतो की सत्ताधारींची भूमिका नाही, वेगळी हा- आहे, हेच- पक्षाची भूमिका वेगळी आहे. आणि अजित पवार जे बोलले ते हाऊस मध्ये बोलले, त्यामुळे त्याला एक नाही बरोबर आहे. हाऊसमध्ये बोलणं म्हणजे अधिकृतपणा येतो त्याच्यात. हाऊसच्या बाहेर बोलणं म्हणजे काही चालते, पण हाऊसमध्ये ज्यावेळी तुम्ही बोलतो त्याला अधिकृतपणा येतो. म्हणून हाऊसमध्ये बोलत असताना टू दी पॉइंट जे अभ्यास करूनच तिथं बोलावं लागते. मग तो कुठलाही विषय असू दे, ऐतिहासिक असू दे, कुठलाही असू दे. आणि ऐतिहासिक विषय असला तर त्याचा पूर्ण अभ्यास व्हायला पाहिजे. आता जे तुम्ही प्रश्न विचारला की वेळोवेळी हे का व्हायला लागलेलं आहे, माझी सगळ्या पुढाऱ्यांना विनंती राहील की इतिहासाच्या बाबतीत तुम्ही घटना जे काही कोट करता, तुम्ही आत्ताचा कालखंड बघता आणि तो 300 वर्षाच्या अगोदर जाता, हे बरोबर नाहीये. आणि इतिहासकारांनी जे अॅनालिसिस केले त्याचं आपण आत्मचिंतन करायला पाहिजे. आणि आत्मचिंतन करून आपण समाजाला दिशा कशी देऊ शकतो. एवढा मोठा इतिहास आपला आहे. शिवाजी महाराज असेल, शाहू महाराज असतील, फुले असतील, आंबेडकर असतील, एवढा मोठा इतिहास आपल्याकडे आहे. आणि एवढ्या छोट्याशा म्हणण्यापेक्षा असं काहीतरी विकृत तुम्ही काहीतरी बोलून जाता आणि वादविवाद परत निर्माण करता. हे जबाबदार पुढाऱ्यांना हे शोभत नाही. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांना आव्हानं दिली जात आहेत. चर्चेला बसण्याचं निमंत्रण दिलं जात आहे. दोघंही एकमेकांच्या मतावर ठाम दिसत आहेत. विरोधक जे आहेत, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी, ते धर्मवीर मानायला तयार आहेत किंवा अजितदादा जे बोलले ते बरोबर आहे असं नाही त्यांचं त्यांना काय बोलायचं बोलतील. मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की खऱ्या अर्थाने जेवढं म्हणजे संभाजी महाराज तर स्वराज्य रक्षक होतेच, त्याबद्दल दुमत नाहीये. म्हणजे जे स्वराज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केलं त्याचं रक्षण संभाजी महाराज, त्यांचे धाकटे बंधू राजाराम महाराज, ताराबाई राणी साहेबांनी सुद्धा ते रक्षण केलेलं आहे. आणि म्हणून ते स्वराज्य रक्षक होतेच, पण धर्माचं रक्षणच केलं नाही संभाजी महाराजांनी, हे म्हणणं चुकीचं आहे. अनेक पुरावे आहेत. मला इतिहासात जायचं नाही. जिनी कोट केलेलं आहे त्यांनी इतिहासात जावं आणि सांगावं की इथे तर रेफरन्सेस नाही आहेत, सगळे रेफरन्सेस आहेत. हे होऊ नये ना. हेच मग ते पिक्चरचं सुरू झालं, आता हा विषय सुरू. काय गरज आहे तुम्हाला? तुम्ही समाजासाठी काय करायचं ते तुम्ही बोला ना. तुम्हाला स्मारक करायचं ना पुण्यात, जिथं संभाजी महाराजांना मारलं गेलं, त्याच्यावर तुम्ही सांगा किती फंड दिलंय, किती फंड देणार आहे, किती फंड आलाय की नाही, त्याच्यावर चौकशी करावी. एका त्या स्वराज्यवीर आणि धर्मवीर कशात तुम्ही कोट करत बसताय? का छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. लगेचच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत.